2024मध्ये लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यात 1,500 रुपये देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. या योजनेची कुठलीही पडताळणी न करता डायरेक्ट सर्व महिलांना या योजनेचा फायदा DBT मार्फत महाराष्ट्र सरकार देत होतं. पण काही दिवसातच या योजनेमार्फत बऱ्याच बनावटी ID तयार करून त्याचा फायदा हा काही महिलांकडून घेण्यात आला होता. हे थांबवण्यासाठी सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली होती आणि यातून बऱ्याच महिलांना वगळण्यात आलं होतं. काही महिलांना सरकारने स्वतः विनंती करून अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. तरीही महिलांनी अर्ज मागे न घेतल्या कारणाने सरकारला छाननी प्रक्रिया सुरू करावी लागली आणि यातूनच बऱ्याच महिलांना वगळण्यात आलं. काही महिला यात आशाही होत्या ज्या इतर योजनेचा लाभ घेत होत्या, जसं की PM किसान योजना. यातून मिळणाऱ्या शेतकऱ्यांना 1,500 न देता फक्त 500 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. पण एवढं सगळं असतानाही विधानसभा निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्र सरकारला म्हणजे तत्कालीन पक्षाला जे यश मिळालं ते फक्त आणि फक्त या योजनेमार्फत मिळाल्या कारणाने आणि याचा संदर्भ लक्षात घेऊन आत्ता पालिकेच्या निवडणुकीमध्ये, स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीमध्ये, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये या योजनेचा फायदा व्हावा म्हणून सध्या महाराष्ट्र सरकारने असा एक निर्णय घेतला आहे की या योजनेतून कुठलीही महिला सध्या इथून पुढे वगळण्यात येणार नाही आहे. म्हणजेच जेवढे फॉर्म सध्या अवेलेबल असतील त्या सर्वांना पैसे मिळणार आहेत. इथून पुढे जी छाननी प्रक्रिया होती ती सध्या त्यावर स्थगिती महाराष्ट्र सरकारने आणली आहे. त्यामुळे सरसकट सगळ्या महिलांना सध्या पैसे मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करणं हे महागात पडू शकतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सध्या कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे. 13वा हप्ता जो मिळणार होता तो बऱ्याच महिलांना मिळाला आहे आणि ज्या महिला बाकी असतील त्यांनाही तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे.